नमस्कार, मी माधुरी वैद्य. मध्यंतरी गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाची वडाळा इथली पाईपलाईन गॅसची बिघडली होती आणि त्यामुळे CNG नेटवर्कवर त्याचा परिणाम झाला. महानगर गॅस लिमिटेडने घरगुती जो गॅस होता तो त्याचा पुरवठा व्यवस्थित केल्याचं दिसून आलं. पण पेट्रोल पंपावर मात्र असं म्हणतात की कमी दाबामुळे CNG मिळत नव्हतं आणि त्यामुळे रिक्षा चालकांचे 2 दिवस अतोनात हाल झाले, म्हणजे बहुतेकशा रिक्षा चालकांचा. आणि त्याशिवाय चाकरमान्यांचं सुद्धा, कारण रेल्वेप्रमाणेच रिक्षा ही सुद्धा त्यांची लाईफलाईन आहे. पण ज्यांच्याकडे गॅस होता अशा रिक्षावाल्यांनी मात्र आपलं उखळ पांढरं करून घेतलं. त्यांनी या चाकरमान्यांना अतोनात लुटलं 2 दिवसामध्ये. इकडे महाराष्ट्रातल्या राजकारणात सुद्धा महायुतीत आणि आघाडीमध्ये त्याच सुमारास जवळपास बिघाडी झाली. त्यांचं इन्कमिंग आणि आउटगोईंगचं नेटवर्क सुद्धा त्यामुळे बदललं, त्या नेटवर्कवर परिणाम झाला. आता महायुतीमध्ये CMनी यापुढे नेटवर्क व्यवस्थित राहिलं पाहिजे अशी तंबी मित्रपक्षांना, आपल्या पक्षासहित सगळ्यांना दिलेली आहे. आणि आघाडीमध्ये सुद्धा तो बिघाड जो आहे तो दुरुस्त करायचे प्रयत्न जोरदार चालू आहेत. आता राजकारणी कोण, आपल्यासारखी माणसंच नाही का. आणि ज्यामुळे मला एक मजेदार गोष्ट आठवली. 2 नवरा बायको असतात. आता ते एकमेकांना, म्हणजे किंवा त्यांच्या घरच्यांनी एकमेकांना कसं फसवलेलं असतं आणि तरीही त्यांचा संसार सुरळीत होतो, ते आपण बघूया. होतं काय की जी बायको असते ती दिसायला काही खास नसते. मग तिच्या घरचे लोक काय करतात, तिच्या मावस बहिणीला सासरच्या मंडळींना दाखवतात. ती जरा दिसायला बरी असते. आणि प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी मात्र याच बायकोला उभं करतात. लग्न लागतं आणि त्यानंतर जेव्हा काही काळानंतर नवरा बायकोंमधल्या बायकोची आई घरी राहायला येते, तेव्हा तो नवरा काय करतो, भूताचं सोंग घेतो आणि त्यामुळे त्याची सासू घाबरते आणि ती पळून जाते, पुन्हा कधीच येत नाही. आता ह्या सगळ्या गप्पा ते अगदी म्हातारपणी करत असतात, म्हणजे त्यांचं लग्न एकमेकांना फसवून सुद्धा व्यवस्थित टिकलेलं असतं. तसंच काहीसं राजकारणात सुद्धा होऊ शकतं, नाही का. आता पहिल्यांदा आपण महाआघाडी इथल्या बिघाडीबद्दल बोलूया. बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस मित्रपक्ष म्हणून अजिबात मान्य नव्हता. ते त्याच्या अगदी विरुद्ध होते. पण काळानुसार बदललं पाहिजे या भावनेने उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची मिन्नतवारी करायला सुरुवात केली. त्यांच्या मैत्रीसाठी त्या पक्षाच्या दिल्लीला फेऱ्या मारल्या. एकदा तर सोनिया गांधींनी त्यांना भेटच दिली नाही, म्हणजे वेळ भेटीची दिलीच नाही. कितीतरी वेळ ताटकळत ठेवलं आणि ते मुंबईला परत आले. पण उद्धवरावांनी चिकाटी सोडली नाही आणि शेवटी काँग्रेसबरोबर मैत्री झाली. पण आता झालं काय की 18 वर्षापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या 2 भावांमध्ये जे वितुष्ट टोकाचं आलेलं होतं ते संपलं आणि ते दोघंही एकत्र आले. आता काँग्रेस पक्षाला हे मान्य नाही, तेव्हा त्यांनी स्वतःच शिवसेनेबरोबरची मैत्री तोडली. आता सामनामधून काँग्रेसला विनवणी करण्याचे लेख प्रसिद्ध होत आहेत असं समजतंय. मध्यंतरी एका भाषणामध्ये मला वाटतं सिनियर सिटीजन्स बरोबरची ती सभा होती आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप म्हणजे भ्रष्टाचार तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा असं आहे. त्यांनी मिंध्यांना 50 खोके एकदम ओके,
अशा लोकांना जवळ केलेलं आहे. तुम्हाला लढायचं असेल तर मैदानात समोरासमोर लढा, असं ते अगदी द्वेषाने त्या सिनियर सिटिझन्सना सांगत होते. पण त्याच वेळेला कणकवलीमध्ये ज्यांना ते मिंधे, भ्रष्टाचारी, 50 खोके एकदम ओके असं वारंवार म्हणत असतात, त्यांच्याच आमदाराबरोबर निलेश राणे यांना बरोबर घेऊन त्यांनी आघाडी केली आहे आणि ती आहे भाजप या पक्षाच्या विरोधात. आता भाजपमध्ये कोण आहेत तर नितेश राणे, म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे या दोघा भावांमध्ये सध्या असं दिसतंय की वितुष्ट येण्याची शक्यता आहे. म्हणजे इकडे एक भाऊ, म्हणजे एका घरातले भाऊ एकत्र येत आहेत, तर दुसरीकडे दुसऱ्या घरातले ओरिजिनली त्यांच्याच पक्षात असणाऱ्यांचे 2 मुलगे हे जरा विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत की काय असं दिसतंय. आणि जरी दोघांचेही निर्णय म्हणजे महायुतीचे आणि महाआघाडीचे निर्णय अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोचलेले नसले तरी शक्यता कोणतीच नाकारता येत नाही. भाजपाच्या इन्कमिंगबद्दल बोलायचं झालं तर ते इतकं जोरात चालू आहे की शेवटी त्याचं अजीर्ण होईल की काय. आता नितीन गडकरींनी सुद्धा मध्यंतरी याबाबत भाजपला इशारा दिलेला आहे. आणि त्याच्या अगदी उलट असं म्हणतात की नेपोलियनच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा शब्द नव्हता. पण मला वाटतं पुढे जाऊन म्हणजे हे फक्त वाटणं आहे असं होईलच असं नाही की उद्धव ठाकरे यांच्या डिक्शनरीमधनं इनकमिंग हा शब्द गायब होईल, त्या जागी आउटगोईंग हाच शब्द दिसेल की काय असं वाटण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. अर्थात परिस्थिती कधीही बदलू शकते राजकारणात किंवा अगदी आपल्या रोजच्या रोजच्या सामान्य लोकांच्या आयुष्यात सुद्धा. आणि त्यामुळेच पुढे काय होणार आहे हे बघणं अतिशय उत्सुकतेचं असेल आपल्या सगळ्यांसाठीच. आणि हे सगळं अगदी हलक्या फुलक्या मनाने पाहत राहावं असंच सामान्य लोकांना वाटतंय. कारण ते म्हणतात ना, अति झालं आणि हसू आलं, तसं आता काहीसं झालेलं आहे. तेव्हा आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.